पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यामध्ये फिरोजपूरमधलं एक कुटुंब जखमी झाल्याची एक बातमी समोर येते, माहिती समोर येते। यासह इतर ठिकाणी जेव्हा ड्रोन हल्ले होत आहेत, जम्मूमध्ये अनेक ठिकाणी ड्रोन हल्ला झालेला आहे। आता पंजाबमध्ये सुद्धा ड्रोन हल्ले करण्यात आलेले आहेत। यासह गुजरातच्या कच्छमध्ये सुद्धा ड्रोन हल्ले झालेले आहेत। स्फोटांच्या आवाजाने होशियारपूरमध्ये आता ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। नंतर पाहतोय अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला। आता सीमा भागातील नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिलेल्या आहेत। अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्ताननं हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सीमा भागातील नागरिकांना आता घरात राहण्याच्या सूचना भारतीय प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। अवंतीपुरा एअरबेसवर पाकिस्ताननं पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केलेला आहे। काल सुद्धा अशाच पद्धतीने भ्याड हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला होता। पाककडून अनेक भागांमध्ये आपण पाहतोय, जम्मू, सांबा, पूंछ, पठाणकोट, बारामुल्ला या सर्व भागांमध्ये ड्रोन हल्ले झालेले। दरम्यान आता पाकिस्तानच्या कोटलीमध्ये भारताकडून काउंटर अटॅक झालेला आहे। कोटली गावामध्ये भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर देण्यात येते। पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय सैन्यानं सुद्धा चोख उत्तर द्यायला सुरुवात झालेली आहे। पाकिस्तानच्या कोटलीमध्ये भारताचा काउंटर अटॅक सुरू झालेला आहे। मोठ्या प्रमाणात गोळीबार कोटलीमध्ये सुरू झाला होता आणि आता भारत सुद्धा या गोळीबाराला उत्तर देत आहे। भारतीय सैन्याकडून सुद्धा कोटली भागामध्ये चोख प्रत्युत्तर देण्यात येत आहे। पाकिस्तानच्या कोटलीमध्ये भारताकडून हे काउंटर अटॅक आता करण्यात सुरुवात झालेली आहे। अनेक ज्या सीमावर्ती भाग आहेत त्या सर्व भागांमध्ये ड्रोन हल्ल्यांसह गोळीबार सुद्धा पाकिस्तानकडून सुरू झालेला आहे। मुख्य बाब म्हणजे पाकिस्तानकडून वारंवार भारतीय नागरिकांना लक्ष्य करण्यात येते। जो नागरी परिसर आहे त्या परिसरामध्ये त्यांच्याकडून वारंवार अशा पद्धतीने हल्ले होत आहेत आणि त्यामुळे आता भारत सुद्धा चोख प्रत्युत्तर कालपासून देतं। काल सुद्धा भारतानं पाकिस्तानचे जवळपास सर्व ड्रोन पाडलेले होते। यासह त्यांचे 3 मोठे विमानं पाडण्यात यश मिळालं। यामध्ये 3 पायलट्सला पकडण्यात आलेले आणि त्यानंतर आज सुद्धा पाकिस्तान यातून धडा शिकलेला नाही। आज सुद्धा पाकिस्ताननं जवळपास अनेक ठिकाणी, जम्मूमधल्या अनेक ठिकाणी पाकिस्तानने हल्ले केलेले, ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न केलेला। दरम्यान आपली एअर डिफेन्स सिस्टीम काल सुद्धा आपल्या एअर डिफेन्स सिस्टीमने या सर्व ड्रोन हल्ल्यांना हाणून पाडलं होतं आणि आज सुद्धा आपण पाहतो एअर डिफेन्स सिस्टीम कशा पद्धतीने कार्यरत आहे। पाकिस्तानचे ड्रोन भारत हवेतच नष्ट करत आहे। S-400 ने पाकिस्तानचे ड्रोन पाडलेले आहेत। दरम्यान अनेक ठिकाणी गोळीबाराचे सुद्धा आवाज येत आहेत, स्फोटांचे मोठे आवाज येत आहेत। त्यामुळे प्रशासनाला सर्व नागरिकांना, सीमावर्ती भागांमध्ये जेही नागरिक राहत आहेत त्या सर्व नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। अनेक ठिकाणी ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे।